लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुढारी आणि अधिकाऱ्यांचे फोटो सेशन संपलं, रस्त्याची दुरुस्ती अद्याप गायब। लिंबा गणेशकरांचा संताप। रास्ता रोको करून हे आश्वासन हवेतच पुढारी आणि अधिकारी फोटो काढूनच जातात। डॉक्टर गणेश ढवळे। बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश ते बोरखेड रस्ता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचून वाहतूक ठप्प झाली आहे। दूध दुभते, भाजीपाला, शेतीमाल बाजारात नेणे तसेच आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार संदीप क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांच्यासह गट शिक्षण अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी साईट व्हिजिट करून फोटो सेशन केले। मात्र 13 दिवस उलटून गेले तरी दुरुस्तीची कामे सुरू झाली नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः वाहून गेलेले रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याने जिल्हा प्रशासनाला याबाबत गांभीर्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी व्यक्त केली। ग्रामस्थांचा रोष, पुढारी आणि अधिकारी फक्त फोटो काढून जातात पण रस्त्याची दुरुस्ती करत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली। रास्ता रोको नंतरही आश्वासन हवेतच। ग्रामविकास अधिकारी श्रीराम वीर यांनी 2 दिवसात तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करू असं आश्वासन दिलं होतं। मात्र हे आश्वासन फक्त कागदावरच राहिलं असून आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। हे बोरखेड लिंबा गणेश रस्ता ह्याचा पूल खचलेला 10-12 दिवस झाले। तर इकडं आम्ही वनपस्ती, वाणी वस्ती, डवळे, थोरात, पुन्हा पुढे तिकडे भोसले, ते दुसरं काय नाव आहे गावडी, अशी 400-500 लोकांची वाहतूक आहे। इतक्या लोकांची अडवणूक होती इथं। ते दूध दुभत्याची आणि भाजीपाल्याची ह्याची आम्हाला अडचण येते। वाहायला रस्ताच नाही, जाताच याय नाही। इथून सोयाबीन, उडीद हे असे माल, प्रत्येक मालाला इथून काही आम्हाला मोकळे सुद्धा जाता येत नाही। इथून ते सगळे लोक इथे येऊन गेले ते हे काय लक्ष द्यायला बघा। इथून येते तर नुसते माघारी बघून जाते। तालुक्यातील लिंबा गणेश ते बोरखेड हा रस्ता गेल्या 10-12 दिवसापासून खचलेला आहे। या ठिकाणी लोकांना वाहतुकीला अडचण येत आहे। या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर येऊन गेले, तलाठी, मंडळ अधिकारी येऊन गेले, बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन गेले, मात्र केवळ येतात, पाहणी करतात, निघून जातात। आज या ठिकाणी पूल पूर्ण खचल्यामुळं शेतकऱ्यांना निघालेले थोडफार सोयाबीन असेल, उडीद असेल किंवा दररोजचा बाजार हाट असेल, भाजीपाला असेल किंवा जे दूधधारक आहेत जे दररोजचे, त्यांना अशा प्रकारची अडचण येते। 2 दिवसापूर्वी जेव्हा अजितदादा पवार या ठिकाणी पालकमंत्री बीड आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तातडीनं ज्या ठिकाणी पुलाची काम अडलेले असतील की ज्या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे ती तातडीने दुरुस्त करण्यात यावी। मात्र प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही। आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे केवळ या ठिकाणी येऊन पंचनामे करणं आणि दिखावा करणं एवढंच काम करतोय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। त्यांची अशी मागणी आहे की केवळ येऊन फोटो सेशन करण्यापेक्षा तातडीनं हा पूल आम्हाला दुरुस्त करून देण्यात यावा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी बीड प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.